लाडकी बहीण योजनेला 45,000 कोटी रुपये लागणार असल्याने राज्य सरकारने इतर योजनांसाठीच्या आणि खात्यांमधील निधीमध्ये कपात सुरू केलेली आहे। याचा फटका आनंदाचा शिधाप्रमाणेच आता आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांनाही बसू लागलाय। राज्याच्या महसूल आणि वन विभागाने 3 सप्टेंबरला एक परिपत्रक काढून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांच्या मदतीसाठी पत्रावरील तातडीच्या निधीची मान्यता बंद केलेली आहे। परिणामी रक्कम शिल्लक नसेल तर जिल्हा पातळीवरील समिती आत्महत्याग्रस्त कुटुंबांना तत्काळ मदत करू शकणार नसल्याचं धक्कादायक वास्तव आता पुढे आलंय। दरम्यान यावरून मुनगंटीवारांनी विरोधकांना लक्ष्य केलेलं आहे। सुपीक डोक्यातून नापीक कल्पना असून लाडकी बहीण योजनेमुळे निधीची कमतरता नसल्याचं सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलंय। हे कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून नापीक कल्पना निघताय। काही ताण वाढगा नाही हो। कोण सांगताय ताण वाढगा? मग बहिणींच्या मदतीच्याच वेळी अडचणी निर्माण होतात आणि ते 2,48,00,000 बहिणींच्या। हे सर्व आहे ना एक अपकल्पित नरेटिव्ह सेट करायचा, राज्याची बदनामी करायची, राज्याच्या इन्व्हेस्टमेंटवर काहीतरी परिणाम व्हावा म्हणून हे उरफाटे धंदे काही लोक सुरू केले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।